मला सगळेजण मॅडम म्हणतात, पण खाजगीत माझं नाव मीच जवळकर. नाही नाही, जवळकर असू द्या, पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे त्यांना लांबून बोलायला सांगा. अहो, तुम्ही लांबून बोला. बाईचा पदर आहे, तो पडणारच. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी. हेमीला आणि श्यामीला बोलवा ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय? चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नन्स म्हणून होते त्यांच्याकडे तोंडी 1 वर्षाचा करार होता. बर. पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे अरे नाही, पण इथं तसं व्हायचं नाही. इथं तसं व्हायचं नाही. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल. आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत, त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका. पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे. अरे वा. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. हो. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. मावशी नाही मॅडम. हा तर मॅडम, या माझ्या 2 मुली हेमी आणि श्यामी. आणि या तुमच्या गव्हर्नन्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. म्हणजे टॉयलेट मध्ये सुद्धा? शट अप. तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. हेमी, श्यामी, यांची खोली दाखवा. चला मॅडम, चला. आपल्याकडे म्हण आहे ना, माय मोरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम, वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान. नाही नाही, ही आमची खोली. तुमची खोली शेजारी आहे. नंतर दाखवतो ना. पण आपण बसा. मॅडम बसा ना. छान आहे, फारच सुंदर आहे. बसा ना. बसा. काय झालं? नाही नाही, मजबूत आहे. हो. बसा ना. सोमनाथ, चहा आण रे. ताई, वाजले किती ग? वाजले? सॉरी मॅडम, सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम, सॉरी. असू दे, मला हा अनुभव काही नवा नाही. मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला ना, दाखवते. चला. सॉरी हा, आम्हाला यायला जरा उशीर झाला. नाही, पण घरी यायला उशीर झाला. काय करणार? स्पोर्ट्स क्लबची मीटिंग होती ना. ती मीटिंग 15 दिवसापूर्वी झाली. एकच थाप 2 वेळेला मारू नये, ती खोटी वाटते. आणि काय ग, स्पोर्ट्स क्लबची मीटिंग पार्क वर असते आणि फक्त 2च मेंबर हजर असतात. म्हणजे आज तू एका तरुणाबरोबर पार्क मध्ये होतीस आणि हेमा तुझी वाट बघत गाडीत उभी होती. आय एम राईट? पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही सुद्धा कुणाबरोबर? सर साहेबांनीच मला तुमच्या वॉचवर पाठवलं होतं. श्यामा, जी गोष्ट माणसाने करावी ती उघडपणे करावी. पप्पांना अशोक आवडत नाही, अतुल आवडतो. मूज क्रिकेट ना आलाय क्लुबरा. बस झाला, संपला स्टॉप. प्लीज तुम्ही सांगून बघा ना पप्पांना. हे पहा, तुमच्या घरगुती भानगडीत मला मुळीच पडायचं नाही. ती माझी ड्युटी नाही. आजच्या प्रकाराबद्दल जर पप्पांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार नाही ना? सांगावंच लागेल, कारण तेवढ्या करताच मला नोकरीवर ठेवले सर साहेबांनी. पण सुदैवाने सर साहेब आज हैदराबादला गेलेले आहेत. तुम्ही आता जेवून घ्या आणि वर जाऊन झोपा. तुम्ही नाही जेवणार? नाही, मी रात्रीची फक्त दूध पिते. ती तब्येतीवरनं दिसतेच आहे. म्हणे दूध पिते. म्हैस मेली काय? रेकॉर्डिंग रूम मध्ये? मग रेकॉर्डिंग केव्हा संपेल? हा, त्यांची गोव्याला ट्रान्सफर झाली. मग केव्हा जाणार आहे ते गोव्याला? पुढच्या आठवड्यात. थँक्यू. कुणाला फोन करत होतीस? मी कुणालाही फोन करेन. एनी ऑब्जेक्शन? नो. श्यामा कुठे आहे?
कॉलेजला गेली असेल. मग तू नाही गेलीस? मला पहिले 2 पिरियड ऑफ होते. ठीक आहे, मग आपली संध्याकाळी कॉलेजमध्ये भेट होईल. आमच्यावर अशी पाळ ठेवण्यापेक्षा आमच्या कॉलेजात नाव का नाही घालत? नाहीतर एक जागा रिकामी होणारच आहे, रेक्टरची. ते मी सर साहेबांना विचारून ठरवीन. विचारून ठेवी. बाई भलतीच कडक दिसती. हिची जागा दिल्लीतच आहे. मी लायब्ररीतून सर साहेबांना ट्रंक कॉल लावतो. हो, तुम्हाला डिस्टर्ब नको. मी आज येऊ का? कोण आहे? अरे भाऊजी, या या. कशाला उगाच खिडकी घेताय? खिडकी? मी? मला माहिती आहे आम्हाला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी तिला पाहिलं एका तरुणाबरोबर. नाही हो, ते तुम्हाला जळवण्यासाठी. प्रेम का वडिलांच्या संमतीने होतं? नेव्हर नेव्हर. तुम्ही काहीतरी साहस करून दाखवा. हल्लीच्या मुलींना ते फार आवडतं. मी एक्झॅक्टली काय करून दाखवू? ते सुद्धा मीच सांगायचं. तुम्ही अपरात्री यायचं आणि खिडकी मधून तिच्या बेड मध्ये घुसायचं. बापरे. बापरे काय? अहो, रोमिओ सुद्धा जुलियट साठी झाडावरून तिच्या खोलीत शिरला. तुलसीदास तर सापाला धरून आपल्या बायकोच्या घरात शिरला. मग मी कसा शिरू? शिडीवरून. मी शिडी लावून ठेवते. तुम्ही खोलीत जायचं, तिला मिठीत घ्यायचं आणि म्हणायचं, रुद्रेश्वरी, मी तुझ्यासाठी हे साहस केलाय. माझ्या खालच्या चिक्का बाप करून. पुढचं मी करतो. करा नक्की. मग आज रात्रीच हे साहस करा. तुम्हाला तिची खोली ठाऊक आहे? नाही ना. नो. ज्या खिडकी खाली शिडी असेल ती तिची खोली. ओके, मग आजच हे साहस करा. थँक्यू. मी चलतो. या. God bless you, my child. Goa, you there? Huh? You there? Yes. Thank you very much. नमस्ते हेमाजी. अय्या थोंड. तोंड नाही हो. मग तोंड. थँक्यू. आमचं नाव लक्षात ठेवल्याबद्दल. तोंड आहेत का घरी? काय? सरसाहेब आहेत का घरी? का ग्रँड वाढून हवी होती? नाही हो, तुमची आमची ओळख वाढावी म्हणून. सरसाहेब बोलायला लागले ना की मला एकदम भीती वाटते हो. असं? मग पप्पा घरात नाहीये? बरं झालं. काय? म्हणजे हरकत नाही. म्हणजे काय आहे, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की. बोलायचं होतं म्हणजे काय, आजच्या गोयाने मी रातराणीला चाललोय. काय? म्हणजे आजच्या रातराणीने मी गोयाला निघालोय. एक सांगायला आला का? पुष्कळ हो, पण बोलायला गेलं ना की सगळे शब्द उलटे होतात, तोंडातल्या तोंडात. असं? मग आपण पुढल्या वेळी बोलूया, म्हणजे तुमचे सगळे शब्द सुलटे होतील. त्यापेक्षा तुम्ही गोयाला काय येत नाही? आमचं सगळं दाखवू तुम्हाला. काय? निसर्ग. गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन. थँक्यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेन. मस्करी करता काय नाही म्हणजे तू. बरे बाबा कोण आहे? पप्पा आले वाटतं. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर. इथं नाही, तिकडे आले. बरे मग मी पळतो. इथले इथं? पळतो म्हणजे पळत नाही हो, चालतो, निघतो. असं? मग निघा, नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मस्कर. मोती, जरा या धोंड्याला बघ. म्हणजे पप्पा परवडला पण मोठी नको. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.